सादर करत आहोत एक भव्य समाज प्रबोधनात्मक देखावा, स्त्री जन्माचं स्वागत. स्त्री जन्माचं स्वागत. कॉंग्रॅच्युलेशन, मुलगी झाली. बाळ बाळंतीण दोघीही सुखरूप आहेत. पहा कशी छान आणि गोड गोजिरी दिसतीये चिमुकली. सिस्टर, तुम्हाला सांगू, मला मनापासून मुलगी व्हावी असंच वाटत होतं. मुलगी मायाळू असते आणि प्रेमळही असते. बरं झालं देवा, ऐकलंस माझं. या घरात लक्ष्मी यावी याचीच वाट पाहत होते मी. अरे किशोर, ऐकलंस का? तू आता मुलीचा बाप झालायस. लक्ष्मी आली घरा. अग आई, आज साजरा करायचा दिवाळी आणि दसरा. झंग चिचंग झंग चिचंग झंग चिचंग. अहो अहो, काय बाई नवल हे. ढोलच लागलेत बडवायला. हे काय खूळ म्हणायचं? अपर्णा, तुला सांगू, तुझ्या रूपानं साक्षात लक्ष्मी माझ्या जीवनात आली. मी कफल्लक होतो. आज माझ्याकडं सारं काही आहे. गाडी, बंगला, पैसा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तू. अशीच एक लक्ष्मी कोणाच्या तरी घराचं भलं करो आणि तिनं जन्म माझ्या घरात घ्यावा असंच मला मनापासनं वाटत होतं. तिच्या येण्याच्या चाहुलीनंच आपल्या स्थितीत खूप बदल झाला नाही का? अगं, कन्यादानासारखं दुसरं पुण्य नाही. तिच्या येण्यानं हे पुण्यही आपल्या हातनं घडणार आहे. आली माझ्या घरी ही दिवाळी. झिंक चिचिंग झिंक चिचिंग. काय स्वागत चाललंय या छकुलीचं दोघांकडूनही. आण तिला माझ्याकडं. नाचू दे दोघांना आनंदानं. जगातलं सारं सुख एकीकडं आणि आजी होण्याचं सुख एकीकडे हो. लक्ष्मीच्या पावलांनी दीपावली येते. नवरात्रींच्या जागरांनी दुर्गा पावते. वटपौर्णिमेच्या दिवशी सावित्री दिसते. भाऊबीजेच्या दिवशी बहीण लागते. राखीचा धागा ताई बांधते. पाडव्याचं औक्षण पत्नी करते. तरीही गर्भातली चिमुकली जन्माआधी मरते. नको नको नको, हे सगळं आता कायमचं थांबूया. मुलीच्या जन्माचं स्वागत करूया. आता आपणच आपले कवाड उघडूया. मुलीच्या जन्माचं स्वागत करूया. मुलीच्या जन्माचं स्वागत करूया. सौख्य उजळावे, दीप तेजाळावे. प्रसन्नतेच्या वातावरणात स्त्री जन्माचे स्वागत व्हावे. अहो, पहिली मुलगी लक्ष्मीची सावली. धरू नका मुलाची आशा. डोळ्यासमोर ठेवा पीटी उषा. डॉक्टर, वकील, इंजिनियर मुलींनाही बनवूया. समान हक्काचे सन्मान पद त्यांनाही देऊया. इथं साजरा होतोय मुलीच्या जन्माचा आनंद सोहळा. स्त्री जन्माचं स्वागत हा समाज प्रबोधनात्मक देखावा आपणाकरिता साकारलाय श्री समर्थ तरुण मंडळ, दाणे गल्ली, भिंगारन. मार्केट सार्वजनिक उत्सव मंडळ ट्रस्ट सत्राच्या 7व्या वर्षी साकारला आहे देखावा. स्त्री जन्माचे स्वागत करा. आई, ए आई, रडू नको ग. तुला जाणवतंय मी तुझ्या पोटातून बोलतेय ते. माझा जन्म अजून व्हायचा आहे गाई. पण मी आजी, आजोबा, डॉक्टर काका या सगळ्यांचं बोलणं ऐकलंय गाई. तुम्ही मला मारणार?
बाहेरचं जग पाहण्यापूर्वीच तुम्ही माझं अस्तित्व नष्ट करणार, तुम्ही माझी हत्या करणार. पण आई, तू हे नाही ग सहन करू शकणार. आई, तू ठामपणे उभी राहा, या सगळ्यांना विरोध कर. पण आई, मला वाचव ना ग, मला वाचव. मला जगायचंय ग आई. जन्माच्या आधीच मला खुडू नको ग आई, मला खुडू नको ग आई, खुडू नको. पुराण कालापासून आजपर्यंतच्या कालखंडाचा आढावा घेतला तर स्त्री कुठं कमी पडली आहे? पुरुषांपेक्षा ती कशात मागे आहे? मग या पुरुष प्रधान संस्कृतीत स्त्रीला कनिष्ठ दर्जा का? ती नकोशी का? वेद काळात स्त्रिया वेद म्हणत असत. गार्गी, मैत्रेयी या तर वेद पंडिता होत्या. स्त्रिया युद्ध पण करायच्या, रणांगणावर जायच्या. दशरथाला वाचवण्याचं कारण कैकेयीचं सारथ्य होतं. राणी लक्ष्मीबाई तर सर्वांनाच माहितीये. तिच्या पराक्रमामुळेच मर्दानी राणी लक्ष्मीबाई मूर्त महाकाली असं म्हटलंय. अरुंधन्त्यन सूयाच सावित्री जानकी तथा तेजस्विनी च पांचाली वंदनीया निरंतरम. अरुंधती, अनसूया, सावित्री, जानकी, द्रौपदी या स्त्रिया तर प्रातस्मरणीय आहेत. यांच्यासह अहिल्या, तारा, मंदोदरीचं स्मरण केलं तर महापातकातून मुक्तता होते असंही म्हटलं जातं. आई, आई माझा जन्म तर होऊ दे ग. आई, मी तुझं, आपल्या घराण्याचं आणि आपल्या देशाचं नाव मोठं करीन. मी शिकून खूप मोठी होईन. मी तुमच्या सगळ्यांचा सांभाळ करीन ग आई. तुमच्या म्हातारपणाची काठी पण होईन ग आई. पण मला मारू नको ग आई. कदाचित मी सावित्रीबाई फुलेंसारखी समाजसेवा करीन, इंदिरा गांधींसारखी पंतप्रधान होईन, प्रतिभाताईंसारखी राष्ट्रपती होईन, झाशीच्या राणीसारखी क्रांतीही करीन, किरण बेदींसारखी पोलीस ऑफिसर होऊन दरारा निर्माण करीन. पण आई मला मारू नको ग, खरंच मला मारू नको. मला जगायचंय ग आई. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी असंही म्हणतात. हे तंतोतंत खरं ठरवलं ते जिजाऊंनी. राष्ट्रभक्तीचे धडे देऊन तिनेच राष्ट्रपुरुष छत्रपती श्री शिवाजी महाराज घडविले असंही म्हटलं जातं. कुपुत्रो जायतम क्वचिदपि कुमाता न भवती. म्हणजेच पुत्र हा वाईट असू शकतो, पण माता कधीच वाईट नसते. मुलगी जन्माला आली तर ती कोणाची तरी आई होणार आहे. मातृ हृदयातला कणखरपणा आणि हळवेपणा यांचा संगम म्हणजे हिरकणी. पुत्र प्रेमासाठी माता काहीही करायला तयार असते. त्याचं उदाहरण म्हणजेच हिरकणी. आपल्या तानुल्यासाठी ती गडाची दारं बंद असतानाही कड्यावरून उतरते. तिच्या साहसाचं कौतुक म्हणून हिरकणी बुरुज आजही ओळखला जातो. वयाची 88 वर्षे झालेली असताना सरकारचे तुकडे तुकडे पाहण्या इतके आयुष्य मागणाऱ्या कणखर मा विद्यावती म्हणजेच क्रांतिकारक भगतसिंगांची आई. असं मातृहृदय असणारी कणखर आई हवी असेल तर मुलगी जन्माला यायलाच हवी. ऐकतेस ना गाई, मी यांच्यासारखी आई होईन. आई मला मारू नको ग, मला जगायचंय ग आई, मला जगायचंय. लहान वयात मुक्ताबाईने अपार कष्ट सोसले. मोठ्या भावाला समजवण्याचे कामही तिनेच केले. ज्ञानेश्वर म्हणजे ज्ञानियांचा राजा असं असलं तरी त्यांना मोठं करण्यात मुक्ताईचाच हात होता. कारण लोकांच्या त्रासाला कंटाळून ज्ञानेश्वरांनी स्वतःला कोंडून घेतलं. तेव्हा मुक्ताई म्हणाली, विश्व रागे झाले वन्नी, संती सुखे व्हावे पाणी, चिंता क्लेश मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा असं तिने समजावलं. आणि म्हणूनच विश्व कल्याणाचं कार्य ज्ञानेश्वरांकडून घडलं. ज्ञानेश्वरी ग्रंथाची निर्मिती झाली.
दादाला राखी बांधायला कोणीतरी हवं ना ग आई. मी मुक्ताई सारखी बहीण होईल ग आई. आई मला मारू नको ग, मला जगायचंय. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव सर्वश्रुत आहे, पण स्वातंत्र्य लढ्यातील यसू वहिनींचा वाटा तेवढाच महत्वाचा आहे. सावरकरांच्या शब्दात त्यांच्यातील गुणांचा गौरव करायचा तर ते भारतीय अबला बलतेज काही अद्यापि या भरतभूमीत लुप्त नाही, हे सिद्ध होईल असेची उदार उग्र वीरांगने तव सुवर्तन हो समग्र. माझी बालमैत्रीण, बहीण, आई आणि घेतलेल्या कार्यात मनोभावे साथ करणारी सहकारी, असं आपल्या वहिनीचं वर्णन सावरकरांनी केलं. आई, अशी मी कोणाची तरी बहिणी होईन ना ग, मला मारू नको ग आई, मला जगायचंय. कृष्णाला वाचवणारी योगमाया स्त्रीच होती. तिच्यामुळेच कृष्ण तरला आणि त्याने जगाला तारले. तो तारणहार झाला, पण केवळ योगमायेमुळेच. कृष्णाला खरं महत्व प्राप्त झालं ते त्याच्या सख्या राधा आणि मीरेमुळेच. म्हणून असंच म्हटलं जातं, राधे कृष्ण गोपाल कृष्ण. शेत नांगरताना जनकाला पेटीत सापडलेल्या सीतेने राम मानानं मोठा व्हावा, रघुवंशाला मान मिळावा म्हणून पावित्र्यासाठी अग्निपरीक्षा दिली ती सीतेने. तरीही लोकांचं समाधान झालं नाही, म्हणून लवकुश मोठे झाल्यानंतर स्वतःला सीतेने भूमीच्या स्वाधीन केलं. रघुवंशाच्या सन्मानाबरोबरच लवकुशाला मोठं करण्याचं कर्तव्यही ती विसरली नाही. आणि कदाचित म्हणून असंच म्हटलं जातं, सियावर रामचंद्र की जय. सीतेसारखी पत्नी मी होईन, पतीसाठी वंशासाठी स्वसमर्पण करणारी. पण आई, मला मारू नको ग, मी जगलेच नाही तर बहीण, आई, वहिनी, पत्नी या सगळ्या नात्यांना मी मुकेन ग आई, मला मारू नको, मला जगायचंय. विचार करा, स्त्री जन्माला आली तरच हा वारसा पुढे चालेल. देवांनी, संतांनी, थोर महात्म्यांनी स्त्रीचं महात्म्य सांगितलं ते काय फक्त ऐकण्यासाठी? स्त्रीची जिथं पूजा होते तिथं देवता वास करतात असं माहीत असूनही स्त्री जन्माचं स्वागत का होत नाही? कुलदीपकच पाहिजे अशीच भावना खेड्यातून शहरातून का पाहायला मिळते? कुलदीपक जन्मण्यासाठी आधी स्त्रीचा सन्मान व्हायलाच पाहिजे, तिचं स्वागत करायलाच पाहिजे. हे का समजत नाही आजकालच्या लोकांना? स्त्री महत्व का पटत नाही आपल्याला? 21व्या शतकातही महिला दिन साजरा करावा लागतो. स्त्री भ्रूण हत्येविरोधी चळवळी, कायदे करावे लागतात. ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे. आई, बहीण, वहिनी, पत्नी, मुलगी हवी आहे ना, तर स्त्री जन्माचं स्वागत करा, स्त्री जन्माचं स्वागत करा. मार्गदर्शन डॉक्टर सौ सुधा कांक्रिया, तळाचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप भैया परदेशी. समाजातील नेमक्या स्थितीवर बोट ठेवणारा, जनहितार्थ समाज प्रबोधनात्मक हलका देखावा. मानव झाला दानव, मानव झाला दानव. काय झालं? काय म्हणाले डॉक्टर? काय झालं? काय विचारतोय आम्ही? सोनोग्राफी केली का नाही? केली. काय निघालं मग? दुसरी पण मुलगी नकोय आपल्याला. परत एकदा फेंद्री जा घेऊन तशीच तिला सोक्ष मोक्ष लावा त्या फिंदारडीच्या गर्भाचा. जे नको असतं त्याचाच वानोळा. काय सांगितलं यांनी? ऐकलं नाही का? उचल तिला आणि जा घेऊन तिकडं दवाखान्यात. आई, मला मारू नको ग, माझा जीव घेऊ नको ग. कारण मी आजी, आजोबा, बाबा या सगळ्यांचं बोलणं ऐकलंय. आई, तुम्ही मला मारणार आहे, माझा जीव घेणार आहे. आई, काय ग चुकलं माझं? काय गुन्हा केला ग मी? मला खूप भीती वाटतेय ग आई.
डॉक्टर काका त्यांची मोठमोठी शस्त्र घेतील, माझ्या डोक्याच्या चिंध्या चिंध्या करून टाकतील, माझ्या एवढ्याशा कोवळ्या हातपायांचे तुकडे करतील, माझ्या या देहाचा चिंदा मेंदा होईल ग आई, रक्तबंबाळ होईल ग माझा देह. आणि आई, असा हा देह ते उकिरड्यावर फेकून देतील, अनेक कुत्री त्याच्यावर झडप घालतील, कुरतडून कुरतडून खाऊन टाकतील ग मला. आई, आई तुला हे सहन होईल का ग? नाही नाही आई, तू हे सहन करू शकणार नाही. आई, मारू नकोस मला. आई, खूप खूप शिकून मोठं व्हायचंय मला, बाबांचं तुझं नाव संपवायचंय मला. मी तुला मुळीच त्रास देणार नाही, कधी हट्ट पण करणार नाही ग आई. मला शिकून मोठी होऊ दे, मी तुला, बाबांना, अगदी सगळ्यांना सांभाळेन. तुमच्या म्हातारपणाची मी काठी होईन. आई, आई, आपल्या पोटच्या गोळ्याला का कोणी उगाच मारत? नवरा म्हणला मुलगी नग, सासू बी म्हणली मुलगी नग, सासरी बी म्हणले मुलगी नग, आणि म्हणाले मुलगी पाहिजे असेल तर आम्हाला तू बी नग. लग्नानंतर बाई माणसाला आपलं सासर समज असतं. नाईलाजा पोटी पोटच्या गोळ्याला मुलगी नकोय आपल्याला, मुलगी नकोय आपल्याला. आता ह्या पोरीच्या नरडीचा घोटच घेतो. आपल्या पोटच्या गोळ्याला का कोणी उभारत? आपल्या पोटच्या गोळ्याला का कोणी उभारत? पहिली पोरगी असताना ही दुसरी पोरगी कशाला? तुझ्या पोरीला जन्म दिलाच का? तुला सांगत होतो सोनोग्राफी करू आणि पोरीच्या गर्भ असेल तर काढून टाकू. ऐकलं नाहीस तू माझं? आता आता हिला काढूनच टाकतो. मला मला पोरगा पाहिजे होता, माझ्या वंशाचा दिवा, माझा पठ्या, माझा वारीस. घेतो हिला उकिरड्यावर फेकून नडीचा घोटच घेतोयच्या. पोटच्या गोळ्याला का कोणी उभारत? हा, तेव्हा तू बाशिंग बांधून थांबलो मी. मला लग्न करायचंय, नवरी पाहिजे, पण त्यासाठी नोकरी आहे, मला पगार आहे चांगला. फक्त 40 वर्षाचा तरुण आहे मी, अजून तरुण आहे बरं मी. नवरी आहे कोणाकडे? नवरी उपवरवधू, सुशील, सुंदर, देखणी नसली तरी चालेल, पण मुलगी द्यावं मला. मला मुलगी द्या, मला लगीन करायचं. देवा लगीन, देवा लगीन. स्त्री भ्रूण हत्या, स्त्री अर्भक हत्या, हे असंच चालत राहिलं तर भविष्यात मुली जन्माला येणार कशा? 1000 मुलामागं 150 ते 200 मुली कमी असल्याचं अहवालात सांगितलं जात आहे. या उरलेल्या मुलांचं काय होणार? त्यांना जोडीदार कसा मिळणार? कदाचित कदाचित तो मुलगा आपल्या कुटुंबातील देखील असू शकेल. एका मुलीच्या घरात येण्यानंच तुमच्या वंशाच्या दिव्याला प्रकाश मिळणार आहे, अन्यथा त्याच्या डोळ्यापुढे अंधाऱ्या नक्कीच येतील. आणि त्याला जबाबदार आपणच असू. आई हवी, बायको हवी, बहीण हवी, मग मुलगी का नको? कितीतरी कर्तबगार स्त्रिया आपणाला ठाऊक आहेत. अगदी अलीकडच्या प्रतिभाताई पाटील, इंदिरा गांधी, कल्पना चावला, सुनीता विल्यम्स, सानिया मिर्झा. मुलाचा अट्टाहास धरत भ्रूण हत्या, अर्भक हत्या कशाला? अहो, मुलगी ही आधार देते तुमच्या म्हातारपणाला. मुलगी देईल जगाला आधार, का करता तिचा तिरस्कार? हर क्षेत्र में लड़की आगे, फिर क्यों हम लड़कियों से भागे? मानव झाला दानव. हा भव्य समाज प्रबोधनात्मक देखावा आपणाकरिता साकारलाय.
तेलिखुंट मित्र मंडळ ट्रस्टनं. सकल कलांचा अधिपती असलेल्या गणरायाला वंदन करून वीरराजे युवा प्रतिष्ठान सर्व गणेश भक्तांचं मनापासून स्वागत करत आहे. मंडळानं यावर्षी साकारलाय स्त्री भ्रूण हत्येवर आधारित देखावा भारत पिता की जय. भारत पिता की जय. आपल्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्यासारखं हिचंही नाव आता प्रतिभाच ठेव. अरे बधाई हो बधाई मियाँ, लड़की हुई है लड़की. अरे ये तो दिखने में शाहजहां की मुमताज है. चलो आज से इसका नाम मुमताज. वो लड़की हुए प्राची, ओ बल्ले बल्ले. अरे इसका नाम साइना रखो, साइना. कांग्रेट्स. अरे ये तो गॉड का गिफ्ट है. आज से इसका नाम मेरी. विविध संस्कृतीनं विविध परंपरेने नटलेला सुजलाम सुफलाम असा आपला भारत देश. हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई असे अनेक धर्माचे लोक एकत्र नाचताना चित्र दिसतं ते फक्त आणि फक्त आपल्या भारत देशात. 15 ऑगस्ट 1947 साली ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त झालेला आपला भारत देश, लोकशाहीसाठी उदाहरण असलेला, संपूर्ण जगातील एकमेवा द्वितीय असा आपला भारत देश आजही 15 ऑगस्ट 26 जानेवारी किंवा आपल्या पारतंत्र्याचा उच्चार जरी झाला तरी अभिमानाने आपण फक्त एकच नारा देतो, भारत माता की जय. भारताला माता म्हणणाऱ्या काही नतद्रष्ट लोकांनी मात्र हा नारा वेगळा करायचा ठरवलाय. नाही समजलं? अहो आता येत्या काही वर्षात नव्हे काही दिवसात भारत पिता की जय असं आई वडिलांना समाजाला का नकोय मुली? अहो मुलींशिवाय समाज चालायचा कसा? सृष्टीचं चक्र पुढे चालू ठेवायचं असेल ना तर मुली हव्यातच. हे सर्वांना कळतंय, सर्वांना मान्यही आहे. आणि तरीही मुलींची संख्या कमी होते आहे. गेल्या 3 जनगणनांचे अहवाल पाहिले तर लक्षात येतं 1991च्या जनगणना अहवालानुसार दर 1000 मुलींचं प्रमाण 946 एवढं होतं. 2001च्या जनगणनेत ते 913 वर आलं आणि आता 2011च्या जनगणनेनुसार ते 883 एवढं खाली आलेलं आहे. हरियाणा, राजस्थान यांसारख्या अनेक राज्यांमधून लग्नासाठी मुलीच मिळत नाहीये. मग परप्रांतातून मुली पळवून अगर विकत आणल्या जातात. बलात्काराचं प्रमाण वाढलंय. स्त्रियांची छेडछाड, त्यांच्याशी असभ्य वर्तन करणं या प्रवृत्ती वाढतायत. एकूणच काय तर सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आलंय. पण मी म्हणते स्त्रीचाच इतका अनादर का? गणपती सोबत तुम्ही गौरीचीही पूजा करताना ती स्त्री म्हणून चालते तुम्हाला. नवरात्रीचे 9 दिवस ज्या आई जगदंबेच्या नावानं उपवास करता ती स्त्री म्हणून चालते तुम्हाला. इतकं सुंदर विश्व जिच्यामुळे तुम्हाला दिसलंय ती आई स्त्री म्हणून तुम्हाला चालते. मग स्वतःच्या पोटात जन्म घेणाऱ्या त्या कालीरूपी देवीची तुम्ही हत्या करणारे? जिला तुम्ही नकोशी म्हणताय ना ती जर जन्मलीच नाही तर बहीण, आई, मावशी, आजी, आत्या अशी कितीतरी नाती या समाजातून नष्ट होतील. त्याचं काय? अहो माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, सायना नेहवाल, किरण बेदी, लता मंगेशकर, कल्पना चावला, स्मिता पाटील यासारख्या कित्येक महिलांनी आपल्याला दाखवून दिले की स्त्री आज कोणत्याही क्षेत्रात कमी नाही. स्त्री भ्रूण हत्येमुळे निर्माण होणाऱ्या भयानक परिस्थितीला आपण सर्व जबाबदार असू. त्यापेक्षा काळाची पावलं ओळखा, सज्ञान व्हा, शहाणे व्हा. स्त्री भ्रूण हत्या थांबवा. स्त्रीला जन्म घेऊ द्या. लेकीला वाढवा, शिकवा. कारण तीच तुमच्या म्हातारपणीचा आधार आणि तुमच्या वंशाची पडती असेल.
साकारलेला हा समाज प्रबोधनात्मक देखावा होता. भारत पिता की जय. आपल्या तलवारीनं रणांगण गाजवणारी रणरागिनी झाशीची राणी लक्ष्मीबाई, तसंच अहिल्यादेवी होळकर, भारताच्या पहिल्या तडफदार महिला पंतप्रधान इंदिरा गांधी, तसंच क्षितिजाची सीमारेषा पार करून क्षितिजा पलीकडे अवकाशात झेप घेणाऱ्या आपल्या भारतीय कन्या कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्स या सर्व भारतीय स्त्रियांनी आपल्या कर्तृत्वानं भारताचे नाव उज्ज्वल केले. परंतु आज या स्त्रियांची परंपरा लाभलेल्या आपल्या देशात स्त्री भ्रूण हत्येचं महापातक घडत आहे. अहो, स्त्री म्हणजे माता, स्त्री म्हणजे बहीण, स्त्री म्हणजे सहचारिणी, स्त्री म्हणजे सर्वस्व. ही स्त्री लग्नाआधी आपल्या माहेरची धुरा सांभाळते आणि लग्न होऊन सासरी गेल्यानंतर वेगवेगळ्या नात्यांना निभावण्यासाठी मनापासून प्रयत्न करते. माहेर आणि सासर यातील दुवा बनते. बायको कधी सून, काकू, आत्या, कधी वहिनी अशा अनेक नात्यांची जबाबदारी लीलया पार पाडते. घरासोबतच समाज घडविण्याचं मोठं कार्य ती पार पाडते, कारण तिला जाण असते की समाज घडला तरच देश घडेल. अशी ही स्त्री प्रत्येक गोष्टीत अग्रेसर. प्रसंगी स्त्रीची चंडिकाही होते, फक्त आपल्या लोकांचा बचाव करायला. आणि आपण मात्र तिलाच जन्माला येण्याआधी एका स्त्रीच्या पोटात तिची हत्या करतो. आता आपणच आपले कवाड उघडूया, मुलीच्या जन्माचं स्वागत करूया. कशाला म्हणावं कुणीतरी की दार उघड, फार झाला आता, तू स्वतःला सावर. वेळ नाही गेली अजून, आता नाही म्हणायला शिकूया. आता आपणच आपले मुलीच्या जन्माचे स्वागत करायला शिकूया. खरं तर स्त्री आणि पुरुष ही निसर्गाची दोन परस्पर पूरक रूपे आहेत. निसर्गचक्र अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आणि मानवी वंश पुढे सुरू राहण्यासाठी दोघांचेही अस्तित्व अत्यावश्यक आहे. तसं पाहायला गेलं तर जन्मजात बालकांमध्ये स्त्री आणि पुरुष हे प्रमाण दर 1000 मुलांमागे 950हून अधिक मुली हे नैसर्गिक प्रमाण असतं. पण आपल्या देशात दुर्दैवानं गेल्या काही दशकांपासून 0 ते 6 वयोगटातील मुलींचं प्रमाण सातत्यानं घटते आहे. मागील 2001च्या जनगणनेत देशातील हे तौलनिक प्रमाण 913 इतकं घटलं, तर पुणे शहरात गेल्या काही वर्षात हेच प्रमाण आकडेवारीनुसार 885 इतकं खाली आलं. दरवर्षी सुमारे 6 लाख मुलींचे अस्तित्व नष्ट होत आहे. ही गोष्ट मानवतेला कलंक लावणारी तर आहेच, आणि त्याचबरोबर समाजाचं अस्तित्व धोक्यात आणणारी आहे. त्यामुळं भ्रूण हत्या थांबवा. लक्षात ठेवा, भ्रूण हत्या ही तर एक समाज हत्या, भ्रूण हत्या ही तर एक राष्ट्रहत्या, ही तर एक आपला महिला, माता आणि आपल्या प्रगतीची हत्या. स्त्री भ्रूण हत्या थांबवा, स्त्री भ्रूण हत्या थांबवा. पुनश्च एकदा कवठीची तालीम युवा प्रतिष्ठान माळेवाडा सर्व गणेश भक्तांचं हार्दिक स्वागत करत आहे. जय भारत मित्रमंडळाने सर्व साकारला आहे संवेदनशील देखावा. स्त्री भ्रूण हत्या एक सामाजिक शाप. अगं नीता, या महागाईच्या काळात आपण 2-2 मुली नाही सांभाळू शकत. अगं त्यांच्या खाण्यापिण्याचा खर्च, शिक्षण, कपडे, लत्ते, आजारपण, माझ्या कंपनीच्या पगारात हे कसं भागणार? हा बघ हा सोनोग्राफीचा रिपोर्ट. यामध्ये स्पष्ट सांगितलंय तुझा गर्भ हा मुलीचा आहे. आणि ही गर्भलिंग तपासणी आपण मोठ्या डॉक्टरांकडून करून घेतली ना. आणि आपल्याला दुसरी मुलगी नकोय. चल आपण तुझा गर्भपात करून घेऊ. हे बघा, मी गर्भपात करून घेणार नाही. काहीही झालं ना तरी गर्भातल्या मुलीचा मी बळी देणार नाही. मी मुलीला जन्म देणारच. हे बघ, माझ्या सहनशीलतेचा अंत बघू नकोस. मला मुलगी नकोय, मला मुलगाच पाहिजे. या घरात दुसऱ्या मुलीचा जन्म होणार नाही म्हणजे नाहीच. अहो, मी काय म्हणतीये, माझं थोडंसं ऐका तरी. गप्पा बाईस. अरे दीपक, ही अशी ऐकणार नाही. चांगलं चोपून काढ तिला, चांबडी लोळ तिची.
त्याशिवाय वटणीवरच येणार नाही ती. देवा, आम्ही नातू पाहिजे, या घराला वंशाचा दिवा पाहिजे म्हणून किती नवस केले, देव धर्म केले, आणि ही सटवी पुन्हा मुलीलाच जन्म द्यायला निघालीये. 2 मुलींना पोसायला, त्यांचं लग्न, हुंड्याचा खर्च द्यायला काय तुझा बाप खर्च करणार आहे का ग भावाने? अहो सासूबाई, आपणही स्वतः 3 मुलींना जन्म दिलाय. तेव्हा कुठे 4थ्या वेळी यांचा जन्म झाला. जेव्हा आपल्या स्वतःच्या मुलीला 2 मुली झाल्या तेव्हा तुम्ही लक्ष्मी आली, सरस्वती आली म्हणून नातीचे लाड केलेत. आणि मग आता भेदभाव का? नीता, आम्हाला तुझं पुराण ऐकायचं नाहीये. या घराला वंशाचा दिवा पाहिजे, आम्हाला नातू पाहिजे. दीपक ही अशी ऐकणार नाहीये. तिला ना चांगली अत्तल घडव, मार तिला चांगली तुडव. अहो दया करा हो माझ्यावर, माझ्या पोटात बाळ आहे. आई ग. बोल करतेस की नाही अबॉर्शन? बोल. आई ग देवा, नका हो मारू मला. मी पाया पडते तुमच्या, पण मला मारू नका हो, मारू नका. बाबा नका ना मारू आईला. बघा ना किती रक्त येत आहे. आजी, आजोबा, तुम्ही खूप दुष्ट आहात. तुमच्या सांगण्यामुळेच बाबांनी आईला मारलं. बघा ना पाठीवर कसे बळ उठले तिच्या. बाबा, तुम्हाला 2 मुली नकोत ना? मग मी दूर कुठेतरी निघून जाते. मग तर नाही मारणार ना तुम्ही आईला? बघा ना बाबा, सांगा ना. बाळा, अगं आपलं मन नाही कळणार यांना. मुलाच्या हट्टापायी हे सगळे आंधळे बहिरे झाले. सासूबाई, अहो तुम्ही सुद्धा एक स्त्री आहात. माझ्या जागी तुमच्यावर ही वेळ आली असती तर तुम्ही काय केलं असतं? सासरे बुवा, अहो दारात बांधलेल्या जनावरांचाही माणसांना 4 दिवसात लळा लागतो. 6 महिने पोटात वाढवीत असलेल्या बाळाला मारण्यासाठी माझं मन कसं तयार होईल? अहो सप्तपदीच्या वेळी तुम्ही माझा मान सन्मान संरक्षण करण्याची शपथ घेतली. पती म्हणून तुम्हीच मला समजून घ्यायला पाहिजे होतं. कसा विश्वास ठेवायचा मी तुमच्यावर? मदर टेरेसा, इंदिरा गांधी या सुद्धा स्त्रीच होत्या. मी माझ्या गर्भातल्या मुलीला त्यांच्या इतकं मोठं जरी नाही ना बनवू शकले तरी समाजात सन्मान होईल असं नक्कीच घडवीन. आज मुली मुलांपेक्षा कुठेच कमी नाहीत. मुली सुद्धा वकील, डॉक्टर, इंजिनियर, पोलीस अधिकारी म्हणून चमकतायत. 4-5 वर्षातला 10वी-12वीचा निकाल बघा. मुलांपेक्षा मुलीच सर्वात पुढे आहेत. माझ्या गर्भातल्या मुलीचा आवाज मला ऐकू येतोय. तुम्हाला ऐकायचंय ती काय म्हणतीये ते? नको मारू साई ग मला. तू आहेस जिजाऊ तर मी होईल झाशीची राणी. आता काहीही हो, मी कुणाचंच ऐकणार नाही. वेळ आली ना तर धुणी भांडी करी, शिवणकाम करी, पण या मुलीचा मी बळी जाऊ देणार नाही. हिला जन्म देईन, हिला सन्मानानंच वाढवीन. बाळगा स्त्रीत्वाचा अभिमान, दोन्ही घरे होतील प्रकाशमान. बाळगा स्त्रीत्वाचा अभिमान, दोन्ही घरे होतील प्रकाशमान. स्त्री जन्माचे स्वागत करा, स्त्री जन्माचे स्वागत करा. मंडळातर्फे सर्व गणेश भक्तांना विनम्र आवाहन. आजची स्त्री चूल आणि मूल या जोखडातून बाहेर पडून नव्या युगाची आव्हाने पेलण्यास समर्थ झालेली आहे. अज्ञानाचा अंधार दूर सारून आधुनिक शिक्षणाच्या जोरावर नवा समाज घडवण्याची ताकद स्त्रीमध्ये आहे. आज प्रत्येक क्षेत्रात जसे शैक्षणिक, बँकिंग, स्थापत्य किंवा राजकारण, प्रत्येक क्षेत्रात स्त्रीने आपले स्थान निर्माण केलेले आहे. मुला मुलीत भेद करू नका. अगदी मनापासून स्त्री जन्माचे स्वागत करा, स्वागत करा. जय भारत मित्रमंडळ माळीवाडा. लाल विराजे सुत गौरी हरतो, हाथी गुरुवट्टू साई सुरवरतो, महिमा कहे न जाए नायक हूँ पद को, जय जय जी गणराज विद्या सुदाता, धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता, जय जय जी गणराज
अष्टो सिद्धिदासी संकट गोवैरी विघ्न विनाशक मंगल मुहूर्त अधिकारी कोटि सूरज प्रकाश ऐसी शुभ तेरी नंदस्थल मदमस्तक झूले जशी बहारी जय जय जी गणराज विद्या सुखदाता धन्य तुम्हारा दर्शन मेरा मनोरमता जय जय जी गणराज भाव भगत के कोई शरणार्थ आवे संतत संपद सब ही भरपूर पावे ऐसे तुम महाराज मोको अति भावे गोसावी नंदन निशिन गुण गावे जय जय जी गणराज विद्या सुखदाता धन्य तुम्हारा दर्शन मेरा मनोरमता जय जय जी गणराज।